नमस्कार. छेडी लागे छमछम विद्या घमघम असं म्हणण्याचा एक काळ होता. मुलांना शारीरिक शिक्षा केली की ते हुशार होतात आणि म्हणून मुलांना सहजपणे शिक्षा केली जायची. परंतु आज मानसशास्त्र आणि आपल्यालाही सर्वांना समजलंय की मुलांना जर शारीरिक शिक्षा केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो, ते नाउमेद होतात. परंतु असे असले तरी आजही वर्गातून छेडीचा पूर्ण नायनाट झालेला नाही आणि पालकही विद्यार्थ्यांना किंवा मुलांना शिक्षा करण्यापासून पूर्णपणे वंचित झालेले आपल्याला दिसत नाही. पालकाचा मोफत शिक्षणाचा अधिनियम 2009 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये यावरती बंदी घालण्यात आली आहे, ते विद्यार्थी हितासाठीच. काही वर्षामध्ये बालमानसशास्त्र, भाषा विज्ञानशास्त्र, एज्युकेशनल न्यूरोसायन्स, शरीर विज्ञान याच्यामध्ये मोठी संशोधने झाली आणि या संशोधनामुळे आपल्या मुलांची जाण अधिक चांगल्या पद्धतीने आपणास होऊ लागली आहे. आजपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीला तत्वज्ञानाचा आणि मानसशास्त्राचा मोठा आधार होता, परंतु नुकतंच एज्युकेशनल न्यूरोसायन्स ही एक नवीन विद्याशाखा आली आहे. मेंदू हा जर माणसाचा शिकण्याचा अवयव असेल तर तो शिकतो कसा, मुलांना शिकवलं कसं गेलं पाहिजे, अध्ययन प्रक्रियेमध्ये काय बदल गेला पाहिजे, या बाबतीत एज्युकेशनल न्यूरोसायन्स हे अतिशय शास्त्रीय उत्तर देतं. म्हणूनच नवीन अस्तित्वात आलेली मेंदू आधारित शिक्षण हे शाखा मुलांना शारीरिक शिक्षा सुद्धा का करू नये याचं अतिशय शास्त्रीय पद्धतीने उत्तर देते. डॉक्टर पॉल मॅकलिन नावाचे एक अमेरिकेचे अतिशय प्रसिद्ध असे सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी त्यांच्या 1990 साली प्रकाशित झालेल्या अतिशय सुप्रसिद्ध पुस्तकात, ज्या पुस्तकाचं नाव आहे द ट्राइन ब्रेन इव्हॉल्युशन, या पुस्तकामध्ये मेंदूचा त्रिस्तरीय रचना हा एक अतिशय महत्वाचा सिद्धांत मांडलाय. याच पुस्तकामध्ये मुलांना शारीरिक शिक्षा करणं किती घातक असतं याचं सुद्धा अतिशय सविस्तर उत्तर त्यांनी या पुस्तकामध्ये दिलंय. यासाठी आपल्याला जावं लागेल ते उत्क्रांतीवादाकडे. डॉक्टर पॉल मॅकलिन असं म्हणतात की या पृथ्वीवर ते पहिले जे सजीव आले ते जलचर आणि सरपटणारे प्राणी होते आणि त्यांना सरपटणारा मेंदू होता, ज्याला रेप्टिलियन मेंदू असं आपण म्हणतो. या रेप्टिलियन मेंदूचं काम होतं ते म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं, श्वसन म्हणजे ब्रीदिंग, आणि फ्लाइट ऑर फाईट म्हणजे आकारापेक्षा जर मोठा प्राणी असेल तर त्याच्यापासून पळून जायचं, आणि आपल्यापेक्षा आकाराने जर लहान प्राणी असेल तर अन्नासाठी त्याच्यावरती हल्ला करायचा. असं ह्या रेप्टिलियन मेंदूचं म्हणजे सरपटणाऱ्या मेंदूचं काम होतं. यानंतर उत्क्रांतीवादामध्ये सस्तन प्राणी जन्माला आले. हे सस्तन प्राणी एक नवीन मेंदूचा भाग घेऊन जन्माला आले आणि तो होता लिम्बिक सिस्टीमचा, म्हणजे भावनांचं केंद्र. प्रेम, माया, राग, लोभ या सर्व भावनांचं केंद्र या लिम्बिक सिस्टीम मध्ये होतं. मेंदूच्या त्रिस्तरीय रचनेतला सर्वात वरचा आणि तिसरा भाग म्हणजे निओकॉर्टेक्स. आजच्या प्रगत माणसामध्ये हा मेंदूचा भाग आहे. या भागाचं काम आहे आकलनाचं. याला बौद्धिक मेंदू असंही म्हटलं जातं. म्हणजे शाळेत शिकवले जाणारे सर्व विषय, भाषा, कला, क्रीडा, गणित, विज्ञान, त्याचप्रमाणे विचार करणे, मूर्त संकल्पना असतील, विश्लेषण करणे, आकडेमोड करणे, हे सर्व काम या निओकॉर्टेक्स या भागामध्ये चालत असते, जो आजच्या या प्रगत माणसामध्ये आपल्याला दिसून येत असतो. आता कल्पना करूया की वर्गामध्ये शिकवण्याचं काम चालू आहे. शिक्षक अतिशय तल्लीन होऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. विद्यार्थ्याचं लक्ष ज्या वेळेला शिक्षकांकडे आहे त्यावेळेला रक्ताचा जो ओव्हरफ्लो आहे तो मेंदूच्या निओकॉर्टेक्स या भागाकडे म्हणजे आकलनाच्या मेंदूकडे आहे. घरातही तीच परिस्थिती आहे. विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि पालक शेजारी बसलेले आहेत आणि विद्यार्थी शिकत आहे. याच वेळेला समजा एखादा भाग समजला नाही विद्यार्थ्याला, किंवा शिक्षकांनी किंवा पालकांनी जर एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला जर विद्यार्थ्याने उत्तर दिलं नाही तर पालक किंवा शिक्षक जर विद्यार्थ्यावरती रागावला तर त्यावेळेला काय होतं की निओकॉर्टेक्स कडे असलेला रक्ताचा प्रवाह हा भावनेकडे येतो. मुलाला भीती वाटू लागते, एकतर शिक्षकाची वाटू लागते, आपल्या पालकाची वाटू लागते, किंवा जो भाग शिकवला जातोय त्या भागाविषयी, कारण त्याला तो भाग समजत नाही, त्याचं आकलन होत नाहीये. मग अशा वेळेला जर विद्यार्थ्याला शिक्षकांनी किंवा पालकांनी रागावलं तर रक्ताचा जो प्रवाह आहे तो निओकॉर्टेक्स भागाकडून भावनिक मेंदूकडे येतो. म्हणजे भय वाटते विद्यार्थ्याला, भीती वाटते शिक्षकाची किंवा पालकाची. आता जर समजा पालकांनी किंवा शिक्षकांनी जर विद्यार्थ्याला मार दिला, शारीरिक शिक्षा केली, तर या वेळेला काय होईल की भावनिक मेंदूकडे आलेला रक्ताचा प्रवाह हा सरपटणाऱ्या मेंदूकडे होईल. मग अशा वेळेला विद्यार्थी काय करेल की स्वतःचं संरक्षण करेल, जे रेप्टिलियन मेंदूचं काम आहे, म्हणजे स्वतःचा बचाव करेल. म्हणून सहजपणे विद्यार्थ्याचे हात शिक्षक किंवा पालक शिक्षा करतात त्यावेळेला आडवे होतात, कारण सरपटणाऱ्या मेंदूचं हेच काम आहे, स्वतःचं संरक्षण किंवा फ्लाईट, पळून जाणे. परंतु वर्गातून पळून जाऊ शकत नाही, कारण शिक्षकांचा धाक असतो. घरातही पालकांपासून पळता येत नाही, कारण पालक परत मारतील.
आणि अशा वेळेला हा मेंदूचा प्रवाह रेप्टिलियन मेंदूकडे आला तर शिकणं अजिबात होत नाही. यालाच डॉक्टर पॉल मॅकलिन यांनी थिअरी ऑफ डाऊन शिफ्टिंग म्हणजेच घसरणीचा सिद्धांत असं म्हटलं आहे. मग विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा नंतर कितीही प्रेमाने पालकांनी किंवा शिक्षकांनी जर शिकवलं तरी रक्ताचा प्रवाह हा रेप्टिलियन मेंदूकडून निओकॉर्टेक्स भागाकडे म्हणजे आकलनाच्या भागाकडे जाऊ शकत नाही आणि विद्यार्थ्याचं मग अध्ययन होत नाही. आणि हीच खरी अडचण आहे. आणि डॉक्टर पॉल मॅकलिन यांनी त्यांच्या संशोधनामध्ये हीच अतिशय विद्यार्थ्याला वरदान ठरेल असं कार्य या संशोधनामध्ये मांडलंय. आणि म्हणून आनंददायी शिक्षण हे आज आपण जगभर जे ऐकतो ते याच्यासाठीच आहे की जर आनंददायी शिक्षण असेल तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी शिकत असतो. आणि म्हणून वर्गावर्गामध्ये आणि घराघरामध्ये शिक्षेला वाव नसावा, विद्यार्थी भयमुक्त असावा आणि आनंदाने शिकावा हेच ते सांगतात.